आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही नशीबवान आहात. मी भी लई कडक उपास करायचे, पण माझ्या नशिबात काही चांगला नवरा नाही. पण ती पुण्याई कुठेतरी कामाला येते बघा. तारासारखी नात मिळाली मला. लई माझ्यावर जीव टाकते, लई माझी काळजी करते. आजी, आपलं कौतुक करतेस होय? कौतुक नाही ग, मुलीनं हा हरतालिकेचा उपवास मुद्दाम करतात, चांगला नवरा मिळावा म्हणून. काय ग तारा, तू करणार की नाही उपवास? नाही आजी, आपल्याला कुठं जमते उपवास बिपवास करायला. राहू दे. थांब तारे, काय झालं? आपल्याला नाही जमायचं म्हणजे? अगं मागच्या वर्षी तर केला होतास ना. अगं पार्वतीला जसा शंकरासारखा भोळा आणि प्रेमळ नवरा मिळाला ना, तसा नवरा हवा असेल तर कडक उपास करायला लागतो. पुण्याचं असतं बाई. आणि उपास केल्यानं मनाची ताकद वाढते. त्या दिवशी आपण भुकेला जिंकतो ना, आणि तीच ताकद पुढे आपल्याला आयुष्यात संकटाला तोंड द्यायला उपयोगी पडते. म्हणून उपास करायचा असतो. माहिती आहे, तू काय अशी सोडणार आहेस होय आपल्याला? करतो की आपण उपवास. पण आजी, आपल्याला सांग, जर मनासारखा नवरा मिळवायचा असेल तर काय करावं लागतं ग? अगं हे बघ, 1108 वेळा जप करायचा आणि दिवसभर कडक उपास करायचा. 1108 वेळा? हा, बरं ठीक आहे. पण मग आता उपवास कधी सोडायचा ग? अगं खरं तर रात्री 12 वाजता सोडायचा उपास, पण दुसऱ्या दिवशी बाप्पा येणार असतात की नाही, मग त्यांची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांच्या पायावर फुलं व्हायची आणि मग सोडायचा उपास. हे बघ, नियम नाही, भक्ती महत्वाची. ठीक आहे, करू आपण उपवास करू. बिफोर आय फॉरगेट, अरविंद, अक्षय, फायनान्शियल प्रोजेक्शन्स लॉक केले का तुम्ही दोघांनी? यशोधरा, सगळ्या डिटेल्स तुला ईमेल केलेत मी, एकदा बघून घेतो. मेल केलाय? ओ या. संजय, हा, त्या ह्याचा काय त्याचं नाव, प्रकाश, त्याचा फोन आला का? व्हॉट्स द नेक्स्ट अपडेट? ताई, अजून अपडेट आली नाही त्याची. तू फॉलोअप करतोयस की नाही? हो करतोय ताई. नाही, त्याला जमणार नसेल तर वी शुड स्पीक टू समवन एल्स. हो ताई, मी फॉलोअप घेतो ताई. तू प्लीज एक मिनिट. हॅलो, या या या, जस्ट अ मिनिट. नाश्ता नाही नाही, महत्वाचा फोन आहे. भूक लागली आहे, भूक लागली आहे, भूक लागली आहे. आराध्या, भूक लागली आहे. बघ, ए, तू हा व्हाईट ड्रेस का घातलाय? काय आज? अरे ते आज आज हरतालिकेचा उपास आहे ना. शंकराला सफेद कपडे खूप आवडतात, म्हणून आराध्याने आज पांढरे कपडे घातलेत. आराध्याने आज हरतालिकेचा उपास धरलाय. आराध्या, तुझा पूजा मान आणि जप करायला बस. हा, जा. हो आजी. तू बस. चल, तुला मी नाश्ता देते. बस. हे घे. हा उपास किती दिवसांचा आहे? अरे उपास एकच दिवसाचा असतो, पण पूजा आणि जप
ते करताना विघ्न आलं नाही पाहिजे आणि मध्ये खंड बी नाही पडला पाहिजे. जप आणि पूजा व्यवस्थित झाली ना तरच पुण्य लागतं या. मग ना मी आराध्याला बिलकुल त्रास देणार नाही, प्रॉमिस. पण मी एक काम करतो, ती जिथे आहे तिथे मी पण जाऊन बसतो. म्हणजे तिला जर काही लागलं ना तर मी तिची मदत करीन, पण तिला डिस्टर्ब करणार नाही. शहाणं माझं बाळते. चालेल, बाय बाय. हळू 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 हळू. श्रावणी, तो नाही उपास धरला? नाही आजी, म्हणजे मी कशाला करू ना, माझं स्वप्न तर पूर्ण झालंय. मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळालाय. अगं श्रावणी, हा उपास काय फक्त कुमारिका नाही धरत. सौभाग्याच्या रक्षणासाठी लग्न झालेल्या बायका सुद्धा करतात. तू करायला हवा होतास. सॉरी आजी, म्हणजे माझ्या खरंच लक्षात नाही आलं, पण मी नेक्स्ट टाइम नक्की लक्षात ठेवेन. आय एम सॉरी. ठीक आहे. पण इंदू आजी, काही म्हणा, तुमची तारा न अगदी गुणी मुलगी आहे. अहो, पण सांगितल्याबरोबर तिने उपास धरला बघा. तिचं सगळं चांगलं होईल. तिच्या मनात असेल ना तोच नवरा मिळेल तिला. बघा, मीच एकटी नाश्ता करत बसले. हो, तुम्ही करा ना नाश्ता. नाही नाही, माझा चहा झालाय. मी बाजारात जाऊन येते पटदिशी. हा, बर, या. साधा उपास तर केलाय, त्यात एवढं काय कौतुक. ही तारा आहे ना, हळूहळू सगळ्यांना आपलंच करून